तुम्हाला आणि सूत्र मी त्यांच्याचकडे देते. तुम्हाला नीट मार्गदर्शन करते. बरं, आता आपण आज जे काही बोलणार आहोत त्याची आपण एक रूपरेषा ठरवून घेऊ. म्हणजे मग आपल्याला ह्या 2 तासामध्ये प्रोडक्टिव्हली फ्रुटफुली इम्प्लिमेंटेशन जे पुढे जाऊन करायचं आहे ते कसं असणार आहे याचा आपल्याला अंदाज येईल. ठीक आहे. आता जेव्हा मला सांगितलं रीनानी की आम्ही सगळ्याजणी नृत्याच्या भक्त आहोत आणि एक ते कनेक्शन असतं हार्ट टू हार्ट, म्हणजे हे कायम मी पाहिलं आहे की कोणत्याही कलाकाराला त्याची कला जी असते की नाही ती त्याला परमात्म्याशी बांधणारी गोष्ट असते. नृत्य ही फक्त कला नाही तर ते आपलं एक अध्यात्म आहे, जगण्याचा मार्ग आहे की जे माझं आयुर्वेद आहे ते पण सांगतो की आयुष्य जगण्याची प्रत्येकाची जी पद्धत आहे ती ठरवत असते की त्याला माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर त्याचा प्रवास जो आहे तो कसा होणार आहे. मग आता जे काही पृथ्वीवर एवढे सगळे जीव जन्माला येतात त्यात आपण वनस्पती नाही आहोत, प्राणी आहोत आणि त्याच्यामुळेच आपण आपलं अन्न जे आहे ते मिळवण्यासाठी म्हणजे सूर्यप्रकाश आणि वारा, जमीन, माती हे स्वतः वापरून स्वतःचं अन्न नाही तयार करू शकत. आपल्याला बाकीच्या जीवांवर अवलंबून राहावं लागतं स्वतःचं अन्न जे आहे ते मिळवण्यासाठी सुद्धा. म्हणजे आपण माणूस आहोत, प्राणी आहोत, बाकीच्या प्राण्यांच्या पेक्षा आपल्याला असणाऱ्या ज्या गरजा आणि विचार करण्याची पद्धत आहे ते आपलं वेगळेपण आहे. याच्याविषयी आपण बोलतो, ऐकतो, पण ज्या वेळेला आपल्याला आपलं स्वतःचं आयुष्य पुढे घेऊन जायचं असतं त्यावेळेला आपल्या स्वतःला एक्साईट करणारी, स्पार्क जनरेट करणारी जी गोष्ट आहे ना ती शोधावी लागत असते. आणि कदाचित या प्रवासातच तुम्हाला असं आढळून आलं असेल की आपल्याला नृत्य करायला आवडतं आहे आणि बरेचदा काय होतं की निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य निघून जातं पण मला काय आवडतं आहे हे सापडू शकत नाही. म्हणजे तुम्ही ह्या वयात आहात आणि तुम्हाला कळलं आहे की मला हे आवडतं आहे आणि हे मला परस्यू करायचं आहे. हा सगळ्यात मोठा पाडाव आहे. म्हणजे आता माझ्याविषयी तुम्हाला मी जेव्हा इथे पोहोचले त्याच्या आधी तुमच्या इंस्टाग्रामच्या पेजवर असेल किंवा बोलताना असेल करून हां हो चालेल चालेल ये सो आपण सगळे एकमेकांना ओळखतो. आपण वेगवेगळ्या स्कूलमध्ये शिकतो म्हणून असं होतं की अशी ओळख नसते आपली. सो माझं नाव रीना लेले आहे आणि माझं द बीट क्राफ्ट हेरिटेज नावाचं एक व्हेंचर आहे. त्या थ्रू मी सोशल अवेअरनेस म्हणून की आता आपण सगळ्या गुरु लोकांना ओळखतो मोठमोठ्या, पण असं असतं की वाव छान आहे असं, पण त्याच्यामागे त्यांची आहार, विहार, दिनचर्या नेमकी काय असते हा पाठपुरावा आपण करत नाही. गुरु तर ग्रेट आहेतच आपले जे कोणी आहेत ह्या आर्ट फील्डमध्ये. मी फक्त म्हणत नाही आहे की डान्स फील्डमधले, पण आर्ट फील्डमधले गुरु आपले महान आहेत. पण ते कशामुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ते काय करतात, कसं करतात ह्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती नसते. सो मी माझ्या ह्या व्हेंचरमधून सगळ्या आर्ट फील्डमधल्या ग्रेट लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि हे मी काम करत असताना माझ्या आधीपासून नेहाताई लाऊड ॲप्लॉज डान्स मॅगझिनमधून हेच काम करत आली. सो आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की 6 वर्कशॉपची सिरीज करायची जेणेकरून आपल्या डान्सर्स लोकांना फॉर्मल ट्रेनिंग मिळत नाही. म्हणजे सायकॉलॉजी असेल, हेल्थ आणि स्ट्रेंथ असेल, स्टेज क्राफ्ट असेल आणि जे आमचे आता पुढे पॉईंट्स येतील त्याचं आपल्याला फॉर्मल ट्रेनिंग मिळत नाही. पण मग हे आपल्याला अवेअरनेस कसा सगळ्यांमध्ये जागवता येईल म्हणून आम्ही आजचं हे दुसरं आपलं वर्कशॉप आहे हेल्थ आणि स्ट्रेंथ. आणि डॉक्टर शर्वरी इनामदारांबद्दल सांगायचं झालं तर मी त्यांच्या खूप दिवस मागे म्हणजे खूप महिने त्यांच्या मागे होते कारण की मला त्या हव्याच होत्या आपल्या ट्रेनिंगसाठी. मग ह्यांच्याबद्दल मी थोडंसं सांगते, नंतर पुढे त्यात सांगतील त्या नेमकं काय आणि कसं करतात. पण डॉक्टर शर्वरी इनामदार ह्या MD आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि 4 वेळा त्यांना स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र या किताबाचे ते विनर आहेत. नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन आहेत, एशियन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन आहेत. त्यात त्यांना 5 वेळेला गोल्ड मेडल मिळाले. त्याच्यानंतर त्या आयुर्वेदामध्ये फिजिशियन आणि न्यूट्रिशन कन्सल्टंट म्हणून त्या कामसुद्धा करतात आणि त्यांचं सदाशिव पेठेमध्ये क्लिनिक आहे. त्यांनी डायबेटीज, प्री डायबेटीज, PCOD, इनफर्टिलिटी, हार्मोनल इम्बॅलन्स, त्याच्यानंतर हायपोथायरॉईड, त्याच्यानंतर हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिसीजेस, डायजेशन इश्यू, स्किन डिसीजेस ह्या सगळ्या आणि अशा कैक गोष्टींवरती आता डॉक्टरच सांगतील. सो ह्या कैक गोष्टींवर त्यांनी काम केलं.
सो मला असं हवं होतं की आता मी डान्सर्स लोकांबद्दल सांगू शकते की आपले पाय, आपली ढोपरं अतिशय कमकुवत होतात, कारण आपण येतो कधी कधी वेळ नसतो, डायरेक्ट ताई उभं करतात, आपण डान्स करतो, पण ह्याचे लाँग टर्म बरेच साईड इफेक्टच म्हणू शकतो की इतकं नंतर आपल्याला प्रेशर येतं सगळ्या गोष्टींवर, आणि त्याचं कूल डाऊन एक्सरसाइज, स्ट्रेंथनिंग आपण करत नाही. कधी कधी वेळ नसतो आणि कधी कधी माहीत नसतं, पण यूट्यूब, फेसबुकवर याचे भरपूर व्हिडिओज असतात, पण त्या व्हिडिओजमधनं नेमकं काय घ्यायचं हेच कधी कधी कळत नाही. मग अशा वेळेला आपण समोर डॉक्टर असतील तर आपण त्यांच्याकडनंही माहिती मिळवू शकतो. तर त्यासाठी, आणि आज मी या डॉक्टरना इथे मार्गदर्शनासाठी बोलवलं आहे. आता पुढचं सगळं त्याच सांगते. लेट्स गो. तर आता हां, मी तुम्हाला जेव्हा सांगणार आहे अगं एवढं फॉर्मॅलिटी. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि स्ट्रॉंग सपोर्ट. हो हो. माझी पण मुलं जी आहेत ती तुमच्या एवढीच आहेत, तुमच्यापैकी काही जणांनी. मोठा 18 वर्षाचा आहे आणि धाकटा 15 वर्षाचा आहे. त्याच्यामुळे मला ते लहान वयापासून जेव्हा तुम्ही ते सगळं सुरू करता ना त्याचं खूप कौतुक आहे. आणि हिने जेव्हा मला सांगितलं ना की मी उशिरा सुरुवात केली प्रोफेशनली शिकण्यासाठी आणि सगळ्या याच्यासाठी, आणि एवढी छान गोंडस मुलगी आहे तिची, तिला मी म्हटलं की हे एकदम परफेक्ट आहे. मला हेच हवं आहे की कधीही टू लेट अशी फेज जी आहे ना ती आयुष्यात कधीच नसते, श्वास चालू आहे तोपर्यंत तरी. किती छान, मस्त. 4 वर्ष त्या शिकतात ऑनलाईन ऑफलाईन ही बॅच नाही जमत आहे असं होतं, पण डिटर्मिनेशन मस्त मस्त मस्त. तर विषय अशामुळे निघाला की मला तुम्हाला तेच सांगायचं होतं. आधी शाळेत कॉलेजला असताना माझ्याही भरतनाट्यमच्या 4 परीक्षा झाल्यात. आता ते पुढचं माझं शिक्षण कधी होणार आहे मला माहिती नाही, पण ते मी म्हणते तसं मला ते करायचं आहे परस्यू. आणि त्याच्यानंतर मध्येच एकदा 35 वर्षाचं असताना मला हे सापडलं, म्हणजे शक्ती वाढवण्यासाठी स्वतः आपण काहीतरी करू शकतो. आणि थोडंसं तुम्ही मॅनिप्युलेट केलं ना की कोणतीही गोष्ट जी आहे ती परस्यू करण्यासाठी वयाचं बंधन राहत नाही. आणि म्हणून आपण आज जे बोलणार आहोत, तर तुम्हाला जे काही करायचं आहे आणि मला जे काही करायचं आहे ते बऱ्याच गोष्टी अशा जुळतात. म्हणून मग मी त्यातला जो अभ्यास केला आहे किंवा प्रॅक्टिकली जे इम्प्लिमेंट करते आहे त्या गोष्टी तुमच्याशी आज मला शेअर करायच्यात. म्हणून विषय सुरू झाला आणि ती म्हणाली की मी बोलते थोडं म्हणून. तर पुन्हा आपण विषयाकडे येऊ. आजचा जो विषय आहे आपला हेल्थ आणि स्ट्रेंथ. तर मी मगाशी म्हटलं तसं की आपल्याला नृत्य करायचं आहे. अगदी 100 वर्षाचं झालो आपण तरी सकाळी प्रॅक्टिस केली, अन्निकं उरकली, काम रोजचं केलं, आणि कधीतरी झोप डोळा लागला होता आणि त्यातच बाबा म्हातारी जी आहे ती गेली. त्रास काही झाला नाही, तिचं डायपर बदलावं लागलं नाही, तिला वॉकर द्यावं लागलं नाही, तिची सेवा शुश्रूषा करण्याच्या ऐवजी तीच बाकीच्या लोकांचे क्लासेस शिकवणं जे आहे ते घेऊन स्वतःचं सगळं करून गेली. हे जे आहे की नाही चर्या ही, आयुष्य 100 वर्ष जगायचे म्हणजे खरडत कुडत जगायचं आहे, तर त्याचा उपयोग नाही आहे. म्हणून हेल्दी असणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्या पुढे जाऊन आयुर्वेदच सांगतो की स्ट्रेंथ जी आहे, बल जे आहे ते आरोग्याचा पाया आहे. आणि याच्याविषयी फारसं कोणी उघड बोलत नाही. आणि ताई म्हटली तसं आपण आपल्या गुरूंना बघत असतो, वयाने मोठे असतात पण त्यांच्याकडे भरपूर उत्साह असतो. आणि आपल्याला मात्र प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर जे काही होत असतं किंवा मग किचनमध्ये उभं राहावं लागलं स्वयंपाक करायला की असं वाटतं की अरे हे लोक कुठे आहेत आणि आपलं काय चाललं आहे हे. तर मग आता आपण जे जेनेटिकली ब्लेस्ड लोक आहेत आणि ऑलरेडी क्रीम पार्ट या कॅटेगरीत जन्माला आलेले आहेत त्यांच्याकडे बघून इन्स्पिरेशन घेऊच आपण. पण आपण असं समजू की आपण सामान्य आहोत. आपल्याकडे ते क्रीम जे आहे ना ते कदाचित आपल्या वाडवडिलांकडून आलेलं नाही आहे, पण प्रयत्नाने आपण आपला स्वतःचा क्रीम पार्ट जो आहे तो एक्झिक्यूट कसा करू शकतो
याच्यासाठी आपलं हे आजचं लेक्चर आहे. हाऊ टू बी द बेस्ट पॉसिबल मी, नॉट समबडी एल्स. इट इज ओके टू ॲडमायर अदर पर्सन, बट इट इज नॉट ओके टू कम्पेअर युअर सेल्फ विथ दॅट पर्सन, बिकॉज कम्पॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. आणि मग हे जेव्हा होतं आणि क्लिअर होतं की मला काय करायचं आहे, तेव्हा मी तिथेपर्यंत कसं पोहोचू शकणार आहे याचे मार्ग जे आहेत ते खुले होतात. मग त्याचा जो बेसिक सायन्सचा पार्ट आहे तो, आणि त्याचं ॲप्लिकेशन, आणि मग काही प्रॅक्टिकल व्यायामाचे जे प्रकार आहेत ते असे आपण बघणार आहोत. तर आता आपण जेव्हा नृत्य करतो त्यावेळेला शरीर जे आहे किंवा आपलं अस्तित्व जे आहे ते ज्या गोष्टींवर अवलंबून आहे. मी म्हटलं तसं आपण प्राणी आहोत आणि आपण माणूस आहोत. तर माणसाला माणूस पण प्राप्त होतं त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे झाड स्वतःचं अस्तित्व धरून आहे, भुबू आहे, मांजर आहे, तसं ह्याच पार्थिव गोष्टींपासून आपण बनलो आहे, पण आपलं वेगळं अस्तित्व आहे. तर ते अस्तित्व धारण करणारं पहिलं असतं शरीर. या बाजूला येते मी म्हणजे दिसेल. हे स्टर्डी आहे ना, हे पडणार नाही ना खाली, मी जर पुसलं तर धरावं लागेल. हां, आता पुसून झालं, आता काही लागणार नाही आहे. तर सत्व, आत्मा, शरीर म्हणजे शरीर इज अवर बॉडी, सत्व हे मन, आणि आत्मा आपला सोल. या तीन गोष्टींपासनं आपलं अस्तित्व जे आहे, अहम अस्मी जे आपल्याला जाणवतं ते असतं. मग ज्या वेळेला आपल्याला हेल्दी व्हायचं आहे, फिट व्हायचं आहे, त्यावेळेला त्याला हे तीन ॲस्पेक्ट असतात नेहमी. आणि मग ताई म्हणाली तसं तिने काय काय इन्क्लूड केलं आहे याच्यामध्ये, तर तुमचं सायकोलॉजीचं सुद्धा वर्कशॉप झालं. म्हणजे मनावर काम करावं लागतं ज्या वेळेला आपल्याला हेल्दी राहायचं असतं, त्याचा एक पार्ट तुमचा बघून झाला आहे. या तिन्हीची सांगड घालताना फिजिकल फिटनेस जो असतो की नाही, तो मुख्यतः आहार, विहार आणि निद्रा या गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणजे काय, खाणं, तुम्ही फिजिकली काय ॲक्टिव्हिटी करताय कशा प्रकारची, आणि रात्रीची वेळेत घेतलेली झोप, या तिन्हीचं डिटेल महत्त्व आपण बघणार आहे. आणि मग मन जे आहे की नाही त्याच्यामध्ये विचार ही गोष्ट येते, आणि ज्याला आपण स्पिरिच्युअल फिटनेस म्हणतो की नाही, आध्यात्मिक स्वस्थता. ती आत्म्याची स्वस्थता जी आहे त्यात येते. तर आपण म्हणतो की लाईफस्टाईल ज्याची चांगली आहे त्याला लॉन्जेव्हिटी आहे, त्याला अँटी एजिंग इफेक्ट आहे. तर हे जे लाईफस्टाईल नावाचं भूत आहे ते वेगळं काही नसतं. आहार, विहार, विचार, निद्रा आणि स्पिरिच्युअल हेल्थ या गोष्टींवर ते अवलंबून असतं. मग आता आपल्याला काय हवं आहे, तर आपण दीर्घकाळपर्यंत नृत्य करू शकलो पाहिजे. आपण जे शारीरिक आणि मानसिक व्याधी आहेत त्याच्यापासून दूर राहू शकलो पाहिजे. आपण चिरतरुण राहू शकलो पाहिजे. आणि आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला हवी तेवढी हवी आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्या थ्रू कशा अचीव करायच्या ते आज आपण बघणार. मग आता आपण कुठे बसतो आणि यातल्या किती गोष्टींवर आपल्याला काम करावं लागणार आहे हे आपण आत्ता कुठून सुरू करतो आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर तुमची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे. एक तर तुमचा स्किल सेट कसा आहे, म्हणजे ताई स्टेप्स शिकवते, एखाद्याला त्या चटकन बघितल्या की लगेच कळतात. दुसऱ्याला काय करावं लागतं, 100 वेळा त्या रिपीट कराव्या लागतात. आणि तिसरा काय असतो, एकदा बघितलं आहे, एकदा बोल ऐकलेत आणि एकदा स्वतः करून बघितलं आहे. म्हणजे जशी अभ्यास करताना मेमरी असते, कोणाची ऑडिओ मेमरी खूप शार्प असते, कोणाची व्हिज्युअल शार्प असते,
कोणाला ऑडिओ व्हिज्युअलचं कॉम्बिनेशन लागतं. तसं तुमचा स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला याच्यापैकी काय लागणार आहे हे शोधून काढलं ना की हे डेव्हलप करणं सोपं जातं. याचं उदाहरण काय आहे माहिती आहे का? शाळेमध्ये सगळेजण आपण शिकलो. काही लोक असतात वर्षभर खूप अभ्यास करतात, पण तरी पण परीक्षेच्या वेळेला मार्कचं आउटपुट जे आहे ते दिसायची वेळ येते त्यावेळेला ते ॲव्हरेज असू शकतं. कारण अभ्यास करून मार्क पाडण्यासाठीचा सगळ्यांचा स्किल सेट सेम नसतो. पण एखादं काय असतं अजिबात वर्षभर काही करणार नाही आणि काय करणार, रात्री काहीतरी घासून रट्टा मारणार आणि मग तिचं फ्रेंड जे आहे 3 इडियट्समधल्यासारखं, मैं फेल हुआ उसका कुछ नहीं लग रहा है लेकिन कमीना मेरा दोस्त जो है टॉप कर गया बिना पढ़े, इसका ज़्यादा बुरा लग रहा है कि इसको तो कीमत भी नहीं है. तसं की एखाद्याचं अभ्यासाकडे तेवढं लक्ष पण नसतं, पण त्या अभ्यासात मार्क पाडण्याची त्याची जी कपॅसिटी आहे, स्किल सेट आहे, तो पुढे असतो. आता जेव्हा आपण एखादी कला शिकतो त्यावेळेला त्याचं पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे माहिती आहे का, की शक्यतो आजपर्यंत दिसत नव्हतं, हल्ली ते पण दिसायला लागलं आहे की तू खेळ, तू नृत्य कर किंवा तू चित्र काढ म्हणून आई वडील फोर्स करायला लागलेत. सो आय एम अज्युमिंग की तुम्हाला कोणी फोर्स केलेलं नाही आहे, तुमच्या स्वतःची आवड आहे नृत्य. आणि तसं जर नसेल तर मला नंतर येऊन भेटा, आपण त्याच्यावरही मार्ग काढू. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्किल सेटमध्ये कुठल्या लेवलला आहात हे तसं फारसं मॅटर नाही करत ज्या वेळेला तुम्हाला ते हृदयाच्या 4थ्या कप्प्यापासून आवडत असतं. कारण तिथे तुम्ही तुमचं बेस्ट आणि 100% देता, जरी तुमचा तो कोशंट जो आहे, स्किल सेट जो आहे तो वेगळ्या वेगळ्या पातळीवर असला तरी. मग आता जे लोक स्किल सेट जो आहे त्यांचा 100%ला आहे त्यांच्याविषयीची गोष्ट आपण सोडून देऊया आणि आपण असं म्हणूया की आपल्याला जास्त मेहनत करण्याची गरज आहे. तर मग तुम्हाला डेव्हलप होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज तुम्हाला पडणार आहे? म्हणजे तुम्हाला सारखं व्हिडिओ काढून बघावं लागणार आहे का? सारखे बोल पाठ करावे लागणार आहेत का? शंका विचारून जे वळत नाही आहे ते वळवण्यासाठी वेगळं काही करावं लागणार आहे का? हे लहान मुलांना जसं पेपर फोल्डिंग शिकवलं जातं हात डेव्हलप होण्यासाठी, तसं तुम्हाला काय करावं लागणार आहे हे तुम्हाला शोधावं लागेल. ते आलं तुमच्या नृत्य ह्या ॲक्च्युली गोष्टीविषयी. आता शरीर जे आहे की नाही ते महत्त्वाचं आहे ज्या वेळेला तुम्हाला नृत्याविष्कार करायचा असतो त्यावेळेला. आणि हे जे शारीरिक व्याधी आहेत ना ते व्याधी बरेचदा तुम्हाला धरून ठेवतात खाली. तुमचा ऑप्टिमल परफॉर्मन्स जो आहे तो तुम्ही त्यावेळेला दाखवू शकत नाही. तर याच्या बाबतीत बोलताना मी काय म्हणते की साधारणतः रूल ऑफ इट इज बेसिक रूल ऑफ 25-75. म्हणजे काय, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही आता मागच्या 2 वर्षात इतक्या पाहिल्यात की तुम्हाला लगेच कळेल मी काय म्हणते ते. वेन समबडी डाईज, लेट्स से इट्स अकाल मृत्यू. म्हणजे काय, त्यांनी त्या वयात मरणं अपेक्षित नाही आहे. त्यांनी पूर्ण जर 100 वर्षाचं आयुष्य तर 110 वर्ष होऊन मरणं अपेक्षित आहे. म्हणजे आपले आजी किंवा आजोबा खूप म्हातारे झालेले असतात त्यावेळेला आपल्याला दुःख होतं, नो डाऊट. पण एखादा माणूस ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे, तरुण मुलगा, कोणाचा तरी बुडून मृत्यू झाला आहे किंवा कोणीतरी कोरोनाने गेला आहे, हे ऐकल्यानंतर जे काही वाटतं आपल्याला होतं ते जरा वेगळं असतं. म्हणजे एखादा माणूस सुफळ संपूर्ण आयुष्य जगला आणि मग गेला तर एक समाधान असतं की बाबा तो जगला आणि मग तो गेला, आणि प्रत्येकाने अशा पद्धतीने गेलं तर ते समाधानकारक आहे. पण अकाल मृत्यू नावाची जी गोष्ट आहे, ॲक्सिडेंटल डेथ सोडल्याच्या नंतर त्याचे कॉजेस जे आहेत ते मेनली 75-25 असे डिवाईड होतात डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आपल्यासारख्या. आउट ऑफ 100, 75% ऑफ द टाईम कॉज ऑफ डेथ इज नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे काय, एकापासनं दुसऱ्याकडे न पसरणारे. मग असे कुठले आहेत, मगाशी रीनाताईंनी वाचून दाखवलं होतं आपल्याला. डायबिटीज, ओबेसिटी, हायपरटेन्शन, कॅन्सर, किडनी फेल्युअर, हायपोथायरॉईड, अस्थमा, त्याच्यानंतर तुमचं डेबिलिटेटिंग म्हणजे मरत नाही, तिळतिळ मरतो माणूस, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होतात काही, किंवा मग मानसिक आजार होतात काही. म्हणजे साधं एन्झायटीचं सुद्धा शहरामधल्या लोकांचं प्रमाण इतकं आहे की ते इमिजिएट कॉज ऑफ डेथ नसेल
पण मॉर्बिडिटी क्रिएट होते. म्हणजे काय होतं तर माणूस स्वस्थ आहे हे फिलिंगच त्याला राहत नाही. मग 100पैकी 75 लोकांचं तिळतिळ मरण्याचं किंवा ॲक्च्युअल मरण्याचं कारण जे आहे ते नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. आणि हे जे उरलेले इन्फेक्शियस असतात ना, कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरणारे, हे जरी 25%च असले तरी तुम्हाला अंडरलाईन या कंडिशन्स जर असतील ना तर ह्याच्यातलं मृत्यूचं प्रमाण वाढतं. हे सगळ्यांनी आपण कोरोनामध्ये पाहिले की ज्याला BP डायबिटीज हार्ट डिसीज आहे त्याला कोरोना होण्याची शक्यता पण जास्त आहे आणि झाल्यानंतर तो माणूस दगावण्याची पण शक्यता जास्त आहे. तसं तुमची फिजिकल प्रोडक्टिव्हिटी ज्या वेळेला दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला तुम्हाला ह्यापैकी कुठल्या तरी डिसीजची जर फॅमिली हिस्ट्री असेल किंवा तुम्हाला स्वतःला ह्यापैकी काही कंडिशन्स असतील तर तुम्हाला स्वतःकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आता आपण इथे जेवढे लोक आहोत त्याच्यापैकी दर तिसऱ्या माणसाला 3पैकी एका जणाला कोणत्या तरी नॉन कम्युनिकेबल डिसीजेसची फॅमिली हिस्ट्री असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मी म्हटलं की तो जो एक असतो ना वेगळा, तो जनरली ह्या गोष्टींमध्ये न अडकल्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते. आणि मग असा थोडासा ब्लेस्ड असलेला माणूस स्वतः ठरवतो काहीतरी वेगळं करायचं, त्यावेळेला तो 4-4पेक्षा वेगळा दिसतो. आणि मग जो ह्या 4-4सारखा आहे त्याला तसं वेगळं होण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात. आणि ते काय आहे ते आपण बघणार आहे. मग यातला सगळ्यात मोठा जो फॅक्टर आहे की नाही की ज्याला आपण कंडिशन म्हणू, डिसऑर्डर म्हणू, ओबेसिटी, त्याच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे. कारण की अनवॉन्टेड बॉडी फॅट जे आहे ते आपल्याला प्रोडक्टिव्ह राहण्यापासून परावृत्त करतं. शिवाय तुमची प्रोडक्टिव्हिटी आणि तारुण्य टिकण्यासाठी तुमचं बॉडी कॉम्पोजिशन जसं पाहिजे, म्हणजे मी मगाशी अँटी एजिंग हा शब्द वापरला की तुमचं वय जे आहे ते तुमच्या नृत्यात रिफ्लेक्ट नको व्हायला असेल, तुम्हाला ती ॲजिलिटी मेंटेन ठेवायची असेल तर तुम्हाला तुमचं बॉडी कॉम्पोजिशन जे आहे ते सांभाळावं लागतं. आणि ते सांभाळण्याचा जो उत्तम उपाय आहे तो इथे आहे. आणि मग प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती तुमचं थॉट प्रोसेस आहे त्याच्यावर पण अवलंबून असते. मग आता अँटी एजिंगची जर पिल काढली कोणी की हां ही गोळी घ्या किंवा हे क्रीम लावा आणि यू आर गोइंग टू स्टे यंग फॉर एव्हर, तर ते म्हणजे ती भलावण आहे, बतावणी आहे, त्याला काही अर्थच नाही आहे. पण ह्या अशा जाहिराती आपण रोज बघतो मीडियावर, सगळीकडे असतात. आणि मग ती पिल आहे, ती क्रीम आहे, त्याचं प्रमाण किती असतं, इतकं असतं. पण लक्षात घ्या आपण अन्न रोज एवढं खातो, 2 वेळा तरीच, काही लोक 3 वेळा, काही 4 वेळा. मग जी गोष्ट किलोग्रॅममध्ये आपल्या पोटात जाते, ज्याच्यापासून आपलं देह मन यांचं पोषण होतं, त्याचा आपल्या आयुष्यातला रोल खूप महत्त्वाचा असतो. मग येऊया आता प्रॅक्टिकल पार्टकडे. कोणी मला सांगण्याची गरजच नाही आहे, इथे येणारे 100% लोक म्हणजे येणाऱ्यांपैकी सगळे काय खातात? भाजी, पोळी, वरण, भात किंवा भाकरी रोजच्या बेसवर, बरोबर? हा रूल जर इथे लावला तर हे मेटाबोलाइज करण्याचं प्रत्येकाची कपॅसिटी काल माझी कॉम्पिटिशन होती मुंबईला आणि यावेळेला मी मोठी टीम घेऊन गेले होते. त्याच्यामध्ये प्रत्येकाला कम ऑन यू आर स्ट्रॉंग म्हणून एवढी ओरडली आहे मी की आज मला बोलताना कळतंय काल मी किती ओरडली आहे ते. आणि वर स्टेजवर असतात ते, माईक ऑलरेडी स्पीकर चालू असतो. अरे मॅडमचा आवाज नाही आला आज आणि लिफ्ट गेला नाही असं व्हायला नको, याच्यासाठी अजिबात सोडला नाही स्कोप मी. त्याच्यामुळे मी मध्येच थांबले तर डिस्टर्ब होऊ नका. तुम्ही हे रोज खाताय आणि तुम्ही अशा 25% पैकी आहात की ज्यांना फॅमिली हिस्ट्री नाही आहे कुठल्याही मेटाबॉलिक डिसऑर्डरची, तर तुम्ही वयाच्या 50-60पर्यंत ओके चालता, यू आर ब्लेस्ड. त्याच्यानंतर एखादी गोळी चालू होते, BP डायबिटीसची, हार्ट डिसीजची, नाही बाबा कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, काय आता वयानुसार चालणार. पण
80व्या वर्षी क्वचित एखादा माणूस तुम्हाला दिसेल की असंच खातोय आणि त्याला वेगळं काही झालेलं नाही आहे. आणि प्रॉब्लेम कुठे होतो, सगळे त्याच्याकडे बोट दाखवतात, बघा तो काय खातोय आणि म्हणून तो तसा आहे. इट इज द अदर वे राऊंड. त्याचे कपॅसिटी आहे हे मेटाबोलाइज करण्याची, म्हणून तो एकटा तसा आहे. त्याचा अर्थ उरलेल्या 99 जणांनी तेच करायला पाहिजे असा नाही आहे. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हे जे 1% आहेत ना, हे वेगळे ठसठशीत उठून दिसतात, कारण की ते त्या 3 इडियट्समधल्या एक रात्री जागून अभ्यास करून टॉपवर येणाऱ्यांप्रमाणे असतात. आणि आपण 99 असतो आणि आपण काय म्हणतो, वर्षभर अभ्यास करायचा नसतो, रोज रात्री अभ्यास करून पहिलं यायचं असतं. आता रिलेव्हन्स कळला. मग आपण आता असं गृहीत धरू की आपण 99 पैकी आहोत, पण आपण खातोय काय? आणि आपल्याला सांगणारे लोक पण कोण आहेत? मी हे खातो, तू ते खा, तेच खा. का? तर मी हे खातोय. जर एका आईच्या पोटात जन्माला येणाऱ्या 2 जुळ्या अपत्यांचं सुद्धा शरीर सेम नसतं, आई आणि पोटची जन्माला आलेल्या मुलांचंही शरीर सेम नसतं, तर ज्याला तुम्ही आयुष्यात एकदा किंवा दोनदा किंवा स्क्रीनवर पाहिलं आहे, तो जे खातो ते फॉलो करण्याला कितपत तथ्य आहे? मग ज्या वेळेला माझ्याकडे तरुण वयाची मुलं मुली येतात की मला 0 फिगर हवी आहे अमुक तमुकसारखी, किंवा मी सोशल मीडियावर फॉलो करतो अमुक तमुकला, किंवा हा क्रिकेटियर मला खूप आवडतो आणि तो हे डाएट फॉलो करतो, किंवा मी या गुरूंना पाहिलं आहे, मी त्यांची भक्त आहे आणि त्यांना मी हे खाताना पाहिलं आहे, उद्यापासून मी पण तेच खाणार. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा पुनःपडताळा घेऊन मी सेपरेट इंडिव्हिज्युअल आहे आणि माझ्या गरजा आणि माझ्या शरीराच्या गरजा या माणसापेक्षा वेगळ्या असू शकतात. हे ओळखलं की मार्गक्रमण सोपं होतं. मग आता मी समजा हा ड्रेस घातला आहे का, आता थोडा व्यायाम दाखवायचा आहे मला, हिने पंजाबी ड्रेस घातला आहे, त्यांनी समजा साडी नेसली, असं आपण ठरवू. ही सगळी वस्त्र आहेत. आणि आपण ज्या वेळेला नृत्य शिकतो त्यावेळेला आपण जुनं लिटरेचर पण बघितलेलं असतं. न कळत आपण देवदेवतांचे जे अवतार आहेत त्यांची ॲक्टिंग पण केलेली असते. त्यावेळेला आपण भगवद्गीतेचा रेफरन्स खूप वेळेला घेतलेला असतो. आणि मग वासांसी जीर्णानी यथा विहाय, आत्मा जशी आपण जसं कपडे बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो हे आपण पाहिलेलं असतं. तसं आपण हे लेन्स लावून पाहायला शिकायला पाहिजे की भाजी पोळी वरण भात भाकरी ह्या सगळ्या झाडाला येणाऱ्या गोष्टी आहेत, किंवा पोहे उपीट शिरा इडली डोसा वडा हे ग्लॅमरस करून दाखवलं जातं की हे वेगळं वेगळं आहे. भाजी झाडाला येते, पोळी म्हणजे गहू आहे झाडाला येतो, भात म्हणजे काय आहे तांदूळ आहे डाळ आहे, भाकरी म्हणजे काय परत ज्वारी बाजरी नाचणी, हे सगळं झाडाला येतं. मग आता म्हणून मी म्हणलं की आपण माणूस होत आणि वेगळे होत. हे पुन्हा पुन्हा मी का सांगितलं, कारण की सगळे प्राणी म्हणजे आता घोडा चरतोय ना, तो आयुष्यभर चरत राहणार आहे. वाघ शिकार करून खातो, आयुष्य त्याला बोर नाही होणार, रोज तीच तीच काय, हे मला नको बाबा, आज मला वेगळं काहीतरी पाहिजे. हे फक्त माणूस आहे. तोडून आणलं, घरात शिजवलं, पाककृती केल्या, सांगा मला कोणता प्राणी करतो? नाहीच ना, आपणच वेगळे आहोत. मग आपल्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे आहे की नाही मडकं 1.5 किलो 1200 ग्रॅम, आपल्याला थोडं जास्त आहे असं गृहीत धरू कारण आपण वेगळं करतो काहीतरी. याची जी गरज आहे ती गरज जी आहे ती भागवल्यामुळेच आपण उत्क्रांत झालो आहे असं शास्त्र सांगतं. तर मग ॲज अ रूल ऑफ थंब माणसाच्या शरीरामध्ये समजा तुम्ही पोळी खाल्लीत आणि 2 तासांनी जर ब्लड चेक केलं तर त्यात पोळी सापडेल का? हो. सॅलड खाल्लं, चेक केलं, सॅलड सापडेल का? नाही. मग गजब होईल ना तसं जर झालं तर. जे खाणार तुम्ही ते तुमच्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये, पार्डन माय ड्रॉइंग, स्टमकमध्ये गेलं, डिओडेनममध्ये गेलं, इंटेस्टाईनमध्ये पचलं आणि मग ते लिव्हरनी ठरवलं की कुठे कुठे काय काय जाणार आहे ते. त्याला कळतं का हो पोळी आली आहे का भाकरी आली आहे का भात आला आहे का सॅलड आलं आहे? नाही कळत. मग ते कसं ठरतं तर आपण माणूस आहोत याच्यावरून ते ठरतं.
माणसाच्या शरीरामध्ये ॲज अ रूल ऑफ थंब झाडापासून जे काही तुम्ही येतं ते खाता ते सगळं साखर म्हणून जातं. त्याला 1001 नावं आहेत. ग्लुकोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, गॅलॅक्टोज, काय सुक्रोज, जे काही म्हणाल ते. मग कोणी म्हणतं कॉम्प्लेक्स कार्ब, कोणी म्हणतं त्याला कार्बोहायड्रेट्स म्हणूच नका कारण की ते अन्न आहे, पूर्ण ब्रह्म आहे. ते तसं काही नसतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे सगळं खा. कोणी तर म्हणतं हां एकच प्याला, दारू पण प्या, जरा बरं असतं. त्याच्यामुळे ज्याला जे हवं तसं सवडशास्त्र करणारे लोक तुम्हाला अनेक दिसतील. पण बेसिक सायन्स काय आहे की हे सगळे पदार्थ म्हणजे वेगळे वेगळे घातलेले कपडे आहेत, ते त्यांनी काढले की आतून सगळं ते एकच आहे. येते लक्षात? बेसिक पार्ट आहे. आता आपल्या शरीराच्या आतमध्ये तुम्ही खा किंवा नका खाऊ साखर तयार होत असते. इट इज नॉट अन इसेन्शियल न्यूट्रिएंट फॉर अस. त्याच्यामुळे हा सगळ्यात मोठा डिझास्टर आहे जर तुम्ही लिंबू, साखर, मीठ, पाणी, ग्लुकॉन डी किंवा गॅटोरेड किंवा अजून कुठली एनर्जी ड्रिंक्स एनर्जीसाठी पित असाल तर. म्हणजे असं पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. कारण जे ऑलरेडी शरीरात तयार होतं आहे ते तुम्ही वरून देताय आणि ते मेटाबोलाइज करण्याची क्षमता तुम्ही इकडे आहात की इकडे आहात याच्यावर अवलंबून आहे. आणि मग जर न पचवू शकणारे या मॅक्झिमम कॅटेगरीपैकी तुम्ही असाल तर तुम्ही जितक्या वर जाता तितक्या लवकर क्रॅश होता. आणि मग काय होतं, एखादा प्रोफेशनल फुटबॉलपटू असतो, क्रिकेटियर असतो, प्लेयर असतो, प्रोफेशनल मॅरेथॉन रनर असतो किंवा नृत्यांगना असते आणि तिला मेटाबोलाइज न करता येणाऱ्या पार्टमध्ये असल्यामुळे हे खाऊनच बाकीच्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. आणि म्हणून उदाहरण देताना मी काय सांगते, आपण आरती करतो देवाची तेव्हा कापूर ठेवलेला असतो, असा भपकन पेटतो, तेवढ्याच लवकर तो जातो सुद्धा, पण समय भरपूर वेळ तेवते की नाही. तसं आपल्याला नृत्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी जास्त हवी असेल, एनर्जी जास्त काळ टिकणं अपेक्षित असेल तर जनरल रूल ऑफ थंब अशी गोष्ट खायचीच नाही जी सबलिमेट होऊन फर्रकन उडून जाणार आहे. सो दीज थिंग्स कम अंडर दॅट कॅटेगरी. The things which get converted into sugar in the bloodstream are ते आपल्यासाठी कापूर आहेत असं समजायचं. आणि मग मी सांगते की भरपूर तूप खात जा, बटर खात जा, रोज लोणी खात जा. आणि मग ते लोणी आणि तूप तुम्ही कशाबरोबर खाताय हे पण मॅटर करतं. म्हणजे सॅच्युरेटेड ॲनिमल फॅट इज बेनिफिशियल फॉर ईच अँड एव्हरी ह्युमन सेल. कारण सगळे हॉर्मोन्स आणि तुमच्या सेल्सचं मेम्ब्रेन, तुमच्या मेंदूच्या भोवतीचं कवरिंग, इट्स लाईक ऑलमोस्ट एव्हरीथिंग इन दिस इज फॅट. तुमचे जॉईंट्स आहेत त्याचं वंगण, त्याच्यानंतर तुम्ही किती छान तुमची आभा दिसणार आहे ती तुम्ही किती क्वालिटी फॅट खाता याच्यावर अवलंबून आहे. पण तुम्हाला जनरली दिसतं काय, वरण भात तूप मीठ म्हणजे संपूर्ण परब्रह्म आहार. पण ते तसं नाही आहे. आयुर्वेदामध्ये तूप हे योगवाही सांगितलं आहे. तुम्ही ज्या गोष्टीबरोबर ते खाता ते मॅटर करतं. भात हे काय आहे, साखर आहे. तूप तुम्ही साखरेबरोबर खाल्ल्यानंतर ते त्याचेच गुणधर्म वाढवणार आहे आणि याची पचवण्याची कपॅसिटी आणि एनर्जी देण्याची कपॅसिटी ऑलरेडी कॉम्प्रोमाइज्ड आहे. असं गृहीत धरते की तुम्हाला ॲटलिस्ट कळतं आहे मी खूप फास्ट नाही होते. शंका आली तर मला नक्की विचारा. मग 3 गोष्टी आहेत. पहिली काय आहे, म्हणताना मी म्हटलं साखर, ज्याला बोलीभाषेमध्ये आपण प्रोटीन म्हणतो, जे रक्तात अमायनो ॲसिड म्हणून जातं, ते आहे दुसरं न्यूट्रिएंट. आणि तिसरं आहे फॅट, ज्याच्याविषयी आपण बोललो. तर होतं काय, याचं आणि याचं कॉम्बिनेशन खूप टेस्टी, डेडली, ॲडिक्टिव्ह आणि घेऊन डुबणारं असतं. म्हणजे ते जे आहे ना ते न्यूट्रिशियस असण्याचा जर कोणी दावा केला तर समजायचं की हा माणूस स्वतः तर ॲडिक्टेड आहेच, पण ते दुसऱ्यांनी पण केलं पाहिजे असा त्याचा घेऊन डुबण्याचा म्हणतो की नाही आपण शिरस्ता आहे. म्हणजे कसं की मला एखादा दारुडा असतो मित्र आणि तो दुसऱ्या दारुड्याला सोडू देत नसतो, तशी ती परिस्थिती आहे की काही नाही रे, थोडीशी घेतली तर काही बिघडत नाही. तसं घ्याव, अगं घे ग, इतका नाचतेस तू, थोडं खाल्लं आईस्क्रीम किंवा गुलाबजाम म्हणून काय फरक पडणार आहे.
तर ते पचवणारे जे लोक आहेत की नाही, त्यात तुम्ही असाल ना तर वयाच्या ठराविक टप्प्यापर्यंत तुमचं निभावून जाईल. पण कदाचित तुम्ही ॲडिक्टेड या कॅटेगरीतले जर असाल, इट इज अ बॅड वन. म्हणजे जे दारूचं ॲडिक्शन आहे, ड्रग्सचं आहे, किंवा हल्ली तर मुलं काय काय करतात, मुलं इन जनरल, नॉट अ जेंडर, पण तरुण वयाची लोक जे आहेत ते कशाला ॲडिक्टेड आहेत हे पाहिलं तर ते सगळं प्रमाण 100th पण नाही आहे एवढे फूड ॲडिक्टेड लोक असतात आणि त्यांना ते माहिती नसतं. म्हणजेच एखाद्याचं व्यसन सोडवण्यासाठी त्याचे कुटुंबातले लोक, मित्रमैत्रिणी प्रयत्न तरी करतील, पण फूड ॲडिक्टेड माणसाचं काय होतं, नाही तुला खूप आवडतं, चल आपण आज ह्याची पार्टी करूया, आणि हे स्वतःसाठी सुद्धा करायला पाहिजे असं भासवलं जातं. तर माणूस आहे, त्याला कधीतरी काहीतरी गोष्टी खाव्या वाटणार आहेत, नो डाऊट, पण ते खाणं चांगलं असतं असं सांगून ते रोज खाणं हे जे आहे की नाही हे खूप डिसिविंग आहे. त्यातनं बाहेर पडायला पाहिजे. म्हणजे थ्रूआउट द डे तुम्ही जे काही खाताय ते ब्लडमध्ये जाऊन कशात कन्वर्ट होतं हे तुम्हाला कळायला लागलं की तुमची प्रोडक्टिव्हिटी तुमच्या हातात आली असं होईल. काय नको आहे ते झालं. आता हा जो पार्ट आहे की नाही, हा तुमचं लीन बॉडी मास, पुन्हा मी हा शब्द वापरते. कदाचित तुम्हाला अजून एलॅबोरेट ह्यातले प्रकार जर काही हवे असतील ना तर माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर शर्वरी इनामदार, किंवा फेसबुक पेज आहे डॉक्टर शर्वरी इनामदार. त्याच्यामध्ये मी हे बरेच व्हिडिओ टाकलेत असे. म्हणजे मला बारीक व्हायचेपासून, मला हायपोथायरॉइड आहे, किंवा माझ्या मैत्रिणीच्या वडिलांना डायबिटीज आहे पर्यंत कुठलाही तुम्हाला इंटरेस्ट वाटत असेल, इंटरेस्टिंग विषय, किंवा मला मी नॉनव्हेज खाते किंवा मी पनीर खाते आणि मग त्याच्यातलं कोलेस्ट्रॉलचं काय, असे काहीही प्रश्न पडले असतील तर ते डिटेल व्हिडिओ मी टाकलेत. ते हेडफोन घालून लिटरली आपण आपल्याला आवडतो त्या गोष्टीचा अभ्यास करतो तसं तुम्ही ऐका. पण बेसिक कन्सेप्ट काय आहे ते इथे लक्षात घ्या. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्हरायटी जी आहे ती खूप असू शकते. तर आता हा जो मुख्य पार्ट आहे की जे खरं प्रायोरिटीने खायला पाहिजे ते सगळं औषधासारखं आणि मोजून खाण्याचा प्रघात आहे. कारण का की खाल्ल्यानंतर अरे बापरे हार्ट डिसीज होतो, किडन्या फेल होतात, गाऊट होतो आणि अजून काय काय, मग तर ते न खाणारेच लोक तुम्हाला जास्ती पाहायला मिळतील. म्हणजे कसं की पनीर खाऊ नका, अंडी खाऊ नका, चिकन खाऊ नका किंवा नॉनव्हेज खाऊ नका. का तर त्यांनी अमुक तमुक डिसिजेस होतात. मग तेच सगळे तमुक डिसिजेस व्हेजिटेरियन लोकांना का होतात, त्यांनी तर पाहिलेलं पण नसतं कधी, बघा तुम्ही. आणि मग हे जे डिसिविंग गोष्टी आहेत की नाही याच्यापासून बाजूला राहून तो जो घातलेला पिवळा चष्मा आहे तो काढून कसं बघायचं, तर फॉर ह्युमन बीइंग्स क्लास 1 प्रोटीन ऑलवेज कम्स फ्रॉम ॲनिमल सोर्स. म्हणजे काय, मी म्हणलं तसं भाजीपोळी, वरण भात, भाकरी हे सगळे झाडाला येणारे पदार्थ ते बहीण भाऊ आहेत. तसं पनीर, चीज, ताक, तूप, लोणी, चिकन, मटन, अंडी, फिश हे सगळे प्राण्यापासून येणारे पदार्थ आहेत. नाव यू गॉट माय पॉईंट. मग ह्याच्यामध्ये जास्त हे काहीतरी आहे म्हणून त्यांनी तो आजार होतो आणि मग डाएट करायचं म्हणून भाजीपोळी, वरण भात, भाकरी खाऊ नका, ओट्स खा. किंवा कोणी सांगतं की नाही ओट्स नका खाऊ, आपली भाजी भाकरीच चांगली असते ते खा. हे दोघंही लोक ज्या गोष्टीत काय अर्थच नाही आहे त्याच्यातून भांडतात, एवढं लक्षात घ्या. हे ब्लडमध्ये जातं अमायनो ॲसिड म्हणून. आणि तुम्ही शाळेत शिकलेला आहात, सायन्स शिकायची गरजच नाही आहे. प्रोटीन इज अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ अवर बॉडी. आणि मग ते तुम्ही किती खाता, नाही मी रोज उसळी खाते ना, मी स्प्राउट्स खाते ना, इट इज क्लास 2 प्रोटीन. एरवी मला मोबाईल कुठला हवा, तुमच्या सगळ्यांचे मी ऑब्झर्व केलं आहे आणि हे मला खूप आवडतं बघायला. व्हिज्युअली खूप प्लेझंट असता तुम्ही सगळ्याजणी. बघा बरं तुम्ही किती छान, कोणी कानातलं छान घातलं आहे, कोणी छान काजळ लावलं आहे, कोणी छान वेणी घालून रबर लावलं आहे, कोणी आवडीचा कुर्ता घालून आला आहे, कोणी नेलपेंट लावलं आहे. ही तर परवा आली होती तेव्हा मी तिच्या पूर्ण वेळ कानातल्यांकडेच बघत होते. त्या दिवशी मी तुला सांगायचे विसरले कदाचित, का सांगितलं होतं मी, मला आठवत नाही. हां, तर तसं जसं आपण चूजी असतो प्रत्येक बाबतीत की हे मला हवं आहे. साधं तुम्ही बघा ना, तुम्ही मंगळसूत्र जेव्हा ते घ्यायला गेला असाल तेव्हा तुम्ही 3 दुकानं तरी फिरला असाल की नाही मला हवं आहे ते डिझाईन बघण्यासाठी. पण ज्या वेळेला अन्नाचा घास तो पोटातून जातो त्यावेळेला ते बेस्ट पॉसिबल असलं पाहिजे याचा विचार का नाही केला जात. कारण की कोणी सांगणारं भेटतच नाही. चालतंय ना, क्लास 2 आहे, मग त्याला काय. म्हणजे जिथे सर्वायवलचा प्रश्न आहे की नाही, ज्याला खायला अन्नच मिळत नाही, त्याला क्लास 1 काय क्लास 2 काय ते काही मॅटर करत नाही. अन्न पोटात जाणं इम्पॉर्टंट आहे.
पण मी रोज क्लिनिकला असे लोक बघते की जे सगळ्या प्रकारचं अन्न ब्रह्मांडातलं अफोर्ड करू शकतात, पण ते मालनरिष्ट असतात. ते मालनरिशमेंट तुम्हाला परवडणार नाही. का? कारण की माणूस म्हणून जगण्यासाठी, थ्रायव्हिंगसाठी जे फूड लागतं ते ह्या कॅटेगरीतलं असतं. आणि मी ते विचारून वेळच नाही घालवणार, कारण की मला माहिती आहे तुम्ही हे जे आहे हे खात नाही आहात. कारण तुम्ही ते खात असताना त्यावेळेला तुमची प्रोडक्टिव्हिटी, विचार करण्याची शक्ती आणि तुम्ही पोचलेला असता ते ठिकाण हे वेगळंच असतं. ह्या 25% किंवा 1% लोक माझ्याकडे केव्हा येतात माहिती आहे? ज्या वेळेला ते कुठले तरी स्पोर्ट्स पर्सन असतात, परफॉर्मर असतात आणि त्यांना त्यांचं 100% द्यायचं असतं. त्यावेळेला ते म्हणतात की नाही, मला हे सगळं मेटाबोलाइज होतं आहे, माझी ना जाडी वाढते, ना मला फॅमिली हिस्ट्री आहे किंवा मला स्वतःलाही काही आजार नाही आहे, पण तरी पण मला डाएट आणि लाईफस्टाईल चेंज करायचं आहे. कशासाठी? बिकॉज आय वॉन्ट टू बी द बेस्ट पॉसिबल मी, की जे ॲक्च्युली प्रत्येकाचा गोल असायला पाहिजे. पण ॲव्हरेज माणूस तिथपर्यंत जातच नाही. का? कारण की त्याला माहितीच नसतं की आपण होऊ शकतो. येतं आहे लक्षात? मग जसं क्लास 1 प्रोटीन आवश्यक आहे शरीराच्या प्रत्येक सेलला, तसंच क्लास 1 फॅट अपेक्षित आहे. आणि मग मी म्हणलं तसं कॉम्बिनेशन ह्या दोन्हीचं होतं. म्हणजे तूप खाल्लेलं चांगलं असतं. तर या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे की आपण जेव्हा शिरा करतो त्यावेळेला ते काय कॉम्बिनेशन आहे? रवा आहे म्हणजे काय? गहू आहे, तूप आहे आणि साखर आहे. बाकी तुम्ही त्याच्यात वेलची, केळं काय घाला नाही घाला, पण ते कशाचं कॉम्बिनेशन आहे? येतं आहे लक्षात? मग तुम्ही जर ऑमलेट केलं, बटरमध्ये केलं, तर बटर आणि तूप वेगळे नाही आहेत, बहीण भाऊ आहेत, ते लोणी आहे. लोक सांगतात की तूप चांगलं असतं, बटर नसतं. ओळखायला शिका खरं काय आणि खोटं काय ते. त्यावेळेला ते ह्याचं कॉम्बिनेशन आहे. आणि मग जर ह्याच्यापासून प्रत्येक सेल तयार होते ना, ऑलमोस्ट म्हणजे मेम्ब्रेनचा तर ऑलमोस्ट सगळा पार्ट ह्याच्यापासून आहे सेलच्या, कारण आपण ॲनिमल आहोत. म्हणून मी म्हणलं तुम्हाला हे जे आहे की नाही, हे सिंथेसाइज करण्याची, कोलेस्ट्रॉल सिंथेसाइज करण्याची कपॅसिटी प्लांटकडे नसते, फक्त ॲनिमल्सकडे असते. आणि म्हणून आपण वेगळे आहोत, म्हणूनच आपल्याला ब्रेन आहे, प्रोडक्टिव्हिटी आहे. येतं आहे लक्षात? एवढी छान ऑइल ॲब्झॉर्ब करणारी स्किन आहे. मग याचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणलं मी तुम्हाला, जर तूप योगवाही आहे हा नियम जर लावला तर ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला सगळ्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणार आहे. तुम्ही इथले असा किंवा इथले असा, दॅट डझंट मॅटर ॲट दॅट टाईम, बिकॉज सम थिंग्स आर युनिव्हर्सल फॉर एव्हरी ह्युमन बीइंग. म्हणून बेसिकली खाण्यासाठी काय लागतं, तुम्हालाही पोरं बाळं काहींना असतील, काहींना होणार असतील, आणि स्वतःच तुम्ही कोणाचं तरी बाळ आहातच की, तर ते स्वतःचं आई म्हणून होऊन लक्षात घ्या की त्याला ते बळजबरीने पोळी भाजी वरण भात भरवायचं आहे का खरंच. मग ती माझ्या यूट्यूब चॅनलवर तशा ऑड रेसिपीज काय आहेत, कारण जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो की मी क्लास 1 प्रोटीन कुठून खाणार. प्रोटीन म्हणते मी, म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी प्रोटीन सप्लिमेंट, बिकॉज सप्लिमेंट्स आर सप्लिमेंट्स, दे कॅनॉट बी युअर पार्ट ऑफ युअर डेली रिजिम, डेली डाएट, डेली न्यूट्रिशन. मग कधीतरी तुम्ही चॉकलेट आणि कॅडबरी खाता, त्याच्याऐवजी एखादा प्रोटीनचा शेक पिलात, आय डोंट माइंड. ते काय खूप त्याज्य टाकावं असं नाही, बट इट इज नेवर गोइंग टू बी द वे ऑफ लाईफ. द वे ऑफ लाईफ इज द थिंग्स यू आर गोइंग टू डू फॉर होल युअर लाईफ अंटिल द डे यू डाय. येतं आहे लक्षात? तर मग आता खाण्यामध्ये काय असतं आणि काय असायला हवं आणि कॉम्बिनेशन कशाचं करायचं, मग ह्यात फरक कुठे पडतो. प्रत्येकाला आवडणारी टेस्ट वेगळी असते. कोणाला गोड आवडतं, तिखट आवडतं, खारट आवडतं, आंबट आवडतं. म्हणजे आवडतं ते पचवण्याची क्षमता कशी निर्माण झाली पाहिजे, ह्या इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक गोष्टी आहेत. म्हणून आयुर्वेद काय सांगतो, हिताहितम सुखम दुःखम. म्हणजे काय तर हितकर ज्या गोष्टी आहेत की नाही त्या काय आहेत हेच आपल्याला माहिती नसतं. म्हणून त्या हितकर गोष्टींची एक यादी तयार करायची आणि मग त्यातल्या सुखकर गोष्टी ज्या आहेत त्या शोधून काढायच्या. म्हणजे मी काय म्हणलं, जे चांगलं आहे त्याची आपली व्याख्या जी आहे ती डोळे, कान, मन, विचार उघडे ठेवून तयार करायची. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपल्या नीड्स वेगळ्या आहेत हे जाणून घेऊन त्याच्यामध्ये बदल करायचे, अपग्रेड करायची. आणि मग त्याच्यातून आपल्याला काय जे आवडतं आहे ते ॲसिम्युलेट करून ते रिपिटेटिव्हली बाणवून स्वतःच्या अंगामध्ये, सवयीमध्ये कन्वर्ट करायचं. त्याच सवयीचा भाग हे झाला आहार खाणं या दृष्टिकोनातून.
हाच आहरती आहार म्हणजे ग्रहण केला जातो तो आहार. ह्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुम्ही जे बघताय ऐकताय, तुमची जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांनी तुम्ही जे ग्रहण करताय तो सगळा तुमचा आहार होतो. आणि म्हणजेच मग तुमची विचार करण्याची पद्धत आणि बैठक जी आहे ती पण तुमच्या आहारावर अवलंबून आहे असं होतं. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर ज्या लोकांना फॉलो करता, तुम्ही ज्या पद्धतीची पुस्तकं वाचता, तुम्हाला दाखवणार आहे. तर कशासाठी, ज्या वेळेला तुम्ही कुठलाही जॉईंट बघा तुमचा, हा आहे, हा आपली हाडं आपोआपच हलत नाहीत. काय होत असतं, ज्या वेळेला इथून निघणारा मसल इथे जाऊन अटॅच होतो त्यावेळेला तो पुल करतो ह्या पायाला, हां, आणि मग हा पाय हलतो. आणि त्याच्यामध्ये तुमचा जॉईंट जर तुम्हाला प्रोटेक्ट करायचा असेल ना तर तुम्हाला इथले मसल्स आणि इथले मसल्स चांगले लागतात. सेम ह्याचं पण तेच आहे, सेम याचं पण तेच आहे. कुठलाही जॉईंट ज्या वेळेला कुरकुर करायला लागतो त्यावेळेला त्याला दिलेलं ते तर बिघडलेलंच आहे, शिवाय त्याच्या आजूबाजूचे मसल्स आयदर वीक किंवा टाईट असतात. मसल्स टाईट असतात त्यावेळेला ते रिलीज करण्यासाठी स्ट्रेचिंग फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस असतात. आणि 99% ऑफ द टाईम ते टाईट होण्याचं कारणच ते एक्स्ट्रा लोड पेलू शकत नाही आहेत, ते वीक आहेत हे असतं. मग ते स्ट्रॉंग करण्यासाठी त्या स्पेसिफिक मसल्सचा जो व्यायाम आहे तो करावा लागतो. मग त्या स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायामाचे 2 प्रकार आहेत, लिफ्ट आणि एक्सरसाइज. ज्या वेळेला मी खाली बसले इंडियन टॉयलेटमध्ये आणि अशी उठाबशा काढली त्याला स्क्वॉट म्हणतात. पण एका ठराविक लिमिटच्या पुढे दिवसभर तर काही तुम्ही बॉडीवेट स्क्वॉट करत बसू शकत नाही, ते तुम्हाला इझी होऊन जातात. मग तुम्ही थोडंसं वजन घेता आणि वजन घेऊन स्क्वॉट करायला लागता. त्यावेळेला तुमचे सगळे शरीराचे मसल्स वापरले जातात, त्याला लिफ्ट म्हणतात. पण आता मला काय करायचं आहे, फक्त हा जो मसल आहे की नाही याला एक्सरसाइज द्यायचा आहे. तर मग ते कोणी कधी जिमला गेलात तुम्ही, त्याच्यावर पालथं झोपलं की ही ॲक्टिव्हिटी असते, हॅमस्ट्रिंग कर्ल म्हणतात त्याला. तर स्पेसिफिक एखाद्या मसल ग्रुपसाठी किंवा मसलसाठी जेव्हा केला जातो तेव्हा तो एक्सरसाइज असतो, होल बॉडी वापरली जाते तेव्हा त्याला लिफ्ट म्हणतात. मग सोप्पं उदाहरण देताना मी काय म्हणते की ज्याला पुलअप करताना बघितलं आहे, पुशअप करताना बघितलं आहे, तुम्हाला पुशअप येतात का कोणाला? हां, तर माझं म्हणणंच ते आहे की ह्या ज्या बेसिक ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या हार्ड आहेत समजा तुमच्यासाठी. तुम्हाला पूर्ण पुशअप किंवा पुलअप शिकायची आहे, तुमच्या मसल्समध्ये ताकद नाही आहे. मग तुम्ही काय केलं, डंबेल घेतला, बेंचवर झोपलात आणि छोट्या डंबेलनी प्रेस करायला सुरुवात केली. तुमची इथली ताकद वाढली, डंबेल अजून मोठं घेतलं, मग तुम्हाला नी स्ट्रेट ठेवून पुशअप करता यायला लागल्या किंवा लॅट पुल डाऊनचं मशीन केलं आणि मग हळूहळू इतकी ताकद आली ह्या मसल्समध्ये की तुम्ही स्वतःची इंडिव्हिज्युअली बॉडी पुल करू शकायला लागलात. म्हणजे तुम्हाला वजनांनी काय हेल्प केली की तुम्ही स्वतःचं बॉडी वेट पेलू शकाल. मग आता तुम्हाला पुलअप्स यायला लागले, तुमची बॉडी तुम्हाला लाईट झाली, मग तुम्ही काय केलं, पायात वजन बांधलं किंवा लॅट पुल डाऊनचं वजन जे आहे ते वाढवलं आणि मग तुम्हाला स्वतः अजून स्टिम्युलस दिलात. म्हणजे जे ॲक्सेसरी वेट्स आहेत, डंबेल्स आहेत, बारबेल्स आहेत किंवा रेझिस्टन्स बँड आहेत, हे तुम्ही वीक असाल किंवा स्ट्रॉंग असाल तर तिथून अजून पुढे नेऊन तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी मदत करतात. आणि नेहमी लक्षात ठेवा, जन्माला आलेल्या कोणत्याही माणसासाठी स्ट्रेंथ इज नेवर अ वीकनेस. मी स्ट्रॉंग आहे हा त्याचा मरेपर्यंत कधीही वीकनेस असू शकत नाही. त्याच्यामुळे ताकद कमवायची आहे, ती भले शारीरिक असू दे नाही तर मानसिक असू दे, संधी कधीही सोडू नका आणि त्याला इग्नोर करू नका. मग तुम्ही स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल होण्यासाठी जो वेळ, प्रयत्न, मेहनत घालावी लागते ती घालायला पाहिजेच असं आहे का? नाही. पण पॅरलली स्ट्रॉंग होण्यासाठीचं जे ट्रेनिंग आहे 15 मिनिट 20 मिनिट ते करण्यासाठी वेळ काढायला पाहिजे का? तर नक्की काढायला पाहिजे, कारण तुमची नृत्यातली लॉन्जिव्हिटी त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. ठीक आहे. मग आता जनरली रुटीन कसं असतं, तर सुरुवातीला वॉर्मअप असतो, मोबिलिटी ड्रिल, मग तुमची ॲक्च्युअल स्किल प्रॅक्टिस असते आणि मग स्ट्रेचिंग असतं. पण होतं काय, सुरुवातीच्या मोबिलिटी ड्रिलमध्ये काय अपेक्षित आहे, तर सगळे सांधे जे आहेत ते वॉर्म झालेले असले पाहिजेत. काही लोक ऑलरेडी हायपर फ्लेक्झिबल असतात, त्यांनी शक्यतो खूप फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस मेन फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या आधीच करणं अपेक्षित नाही आहे, कारण मग खूप लॅक्सिटी आल्यानंतर काय होतं, त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ना ती जरा रिस्ट्रिक्ट, म्हणजे फोर्स प्रोडक्शन जे जरा कमी होतं.
त्याच्यामुळे मला जरा थोडं इथे डिस्कम्फर्ट आहे, इथे डिस्कम्फर्ट आहे, किंवा इथे दुखतं आहे, किंवा इथे पाठीमध्ये थोडं दुखतं आहे, म्हणून तुम्ही त्या जागा रिकाम्या केल्या तर तेवढं पुरेसं आहे. पण जनरली आधी मोबिलिटी, मग तुमचा नृत्याचा सेशन, आणि मग तुमचं फ्लेक्झिबिलिटीवरचं काम, हे असं व्हायला पाहिजे. म्हणजे आधीच ताणून ताणून अंग कूल असतानाच स्प्लिट्स केल्यात आणि पश्चिमोत्तानासन लावलं आहे असं होऊ देऊ नका. पूर्ण बॉडी वॉर्म असल्यानंतर फ्लेक्झिबिलिटीवर जेवढं काम करता येतं ते जरा विनासायास आणि काहीही न मोडता तुटता फाटता होतं. आणि मसल्स जे आहेत त्याचे उपासमार होऊ देऊ नका. आणि म्हणून मी सांगते की रोज पोळी भाजी खाण्याचा जो आग्रह आहे तीच तर मोठी मोमेंट आहे की त्याच्यातून ना हाडांचं पोषण होतं ना तुमच्या मसल्सचं, हे लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपले पिढीजात लोक जे होते ते जे खात होते ती कदाचित त्यांची मजबुरी असू शकेल, कारण इकॉनॉमिकली स्ट्रगलमध्ये जगणारे लोक जे आहेत ना ते आपल्या मागच्या 2 पिढ्यांनी आपल्यासाठी ब्रिज झालेले आहेत. सर्वायवल हे त्यांचं एम होतं. कदाचित त्यांना ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या करायला मिळाल्या नाहीत, त्यांनी ते प्रिव्हिलेज आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. आणि त्याच्यामुळे वी आर नो मोर इन सर्वायवल मोड. वी वॉन्ट टू बिकम समथिंग एल्स, समथिंग मोर दॅन वॉट दे यूज टू बी. वी वॉन्ट टू थ्राईव्ह इन आवर लाईफ. तुम्ही तुमच्या वयात खेळाडू होऊ शकला नाहीत, कदाचित तुमचे आईवडील नाही होऊ शकले, तुमच्या मुलांना तुम्ही केलं आहे. अँड नाऊ दे वॉन्ट यू टू चेंज. सो इट्स अ बिग अचीवमेंट ऑफ योर्स की ते आयुष्याच्या पलीकडे रोजीरोटीच्या पुढे जाऊन काहीतरी विचार करतात. तर त्याचा फायदा करून घ्या. मग आता पण बघू, मी पण आणलेत ॲक्च्युली, मी पण 2-4 फोम रोल उचलून आणलेत. बरं झालं ते. तर कसं आहे, हां मी ना 1-2 मुलं मुली जे आहेत पॉवर लिफ्टर्स त्यांनाच तयार करते आहे. आणि ते आपण म्हणतो ना सज्जोत तसे ज्योत लगाते चलो, तर ते स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये आता माझं एक्सपर्टीज जे आहे ते ॲक्च्युली कॉम्पिटिटिव्हली स्ट्रॉंग करणं हे आहे. आणि ते बाकीच्या खेळांनाही स्ट्रेंथ उपयोगीच पडते कुठल्याही खेळाडूसाठी. पण एक माणूस सगळं नाही करू शकत. मग जे ॲक्च्युली स्ट्रॉंग होण्यासाठीचे घरी करता येण्याचे एक्सरसाइजेस आहेत, मी म्हणलं तसे यूट्यूबवर टाकलेत मी, फेसबुक पेजला पण आहेत, तिथे तर बघून तुम्ही रोजचं रुटीन करूच शकता. पण पॉवर लिफ्टिंगचं ट्रेनिंग घेण्यासाठी मी जो पर्सनली वेळ देते तो अजून प्रमाणात कुठे देणं मला शक्य नाही आहे. पण माझं मुख्य काम जे आहे ते मेटाबॉलिक डिसऑर्डर्समधून लोकांना बाहेर काढणं आणि त्यांच्या गोळ्या औषधं बंद करणं, म्हणजे अगदी आयुर्वेदिकसुद्धा. आणि शेजारीच बसतात इनामदार, त्यांचे पेशंट्स पळवून लावणं हे माझं काम आहे की ते औषध घ्यायला येणार नाहीत परत कधीच, त्यांचं तेच मॅनेज होतील. तर तुम्हाला जे काही आहाराच्या संदर्भातलं किंवा आयुर्वेदिक औषधांच्या संदर्भातलं मार्गदर्शन आहे ते क्लिनिकमध्ये मी करते. आणि व्यायाम मी शिकवते, पण ते प्रोफेशनल ॲथलीट्स जे काही 2-4 आहेत त्यांना शिकवते. तुम्हाला जर हवं असेल तर तुमच्या एरियामध्ये जवळ तुम्ही जिथे जाता तिथे जाऊन तुम्हाला खूप हाय फंडू वेगळ्या कुठल्या प्रकारची गरज आहे असं मला खरंच वाटत नाही. पण जे बेसिक आहे ना ते मात्र तुम्ही सगळ्यांनी नक्की केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. ते यूट्यूबवर आहे, ते तुम्ही घराच्या जवळच्या जिममध्ये जाऊन रोज 15 मिनिट करू शकता. आणि त्याचा बेस जो आहे तो काय असला पाहिजे ते आपण आज बघणार आहे. हां अजूनही आहेत फोम रोल, ती बॅग द्याल मला. अशी म्हटलं तसं कॉन्सेप्ट काय आहे, वॉर्मअपला काय करायचं असतं, इथपासून हे सगळं करतात ना रोज, हे असतं. हां हे सगळं त्यांना माहिती आहे. आता हे सगळं झाल्याच्या नंतर प्रत्येक जो मी म्हटलं जॉईंट, त्या जॉईंटला तुम्ही हलवलंत की त्याचा जो व्यायाम आहे तो होतो. पण त्याची पद्धत असते करण्याची, म्हणजे म्हणून तर त्याला ते आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग सायन्स किंवा व्यायामशास्त्र म्हणतो. आणि ते जर चुकीचं झालं तर कुठेतरी वेगळंकडे प्रेशर आलं आणि काहीतरी असं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. तर नृत्य करतो आपण तेव्हा हाताचा जो आहे ना त्याचा जास्ती आपण व्यायाम करत नाही. मग हातासाठी जे व्यायाम आहेत की नाही त्याच्यामध्ये सगळ्यात फंक्शनल मूवमेंट मल्टी जॉईंट मूवमेंट असते नेहमी. म्हणजे हा जो एक्सरसाइज आहे याला शोल्डर ओव्हर हेड प्रेस म्हणतात. त्याच्यानंतर ज्या वेळेला मी खाली जाते आणि हे पिंच करून 90 डिग्री बेंड करते त्यावेळेला हे बेंट ओव्हर रो असतं. इकडे करूया आपण. त्याच्यानंतर ज्या वेळेला मी खाली जाते त्यावेळेला ही मूवमेंट झाली, म्हणजे माझे हॅमस्ट्रिंग्स आणि ग्लूट्स जे आहेत ते जास्त इन्व्हॉल्व झाले. आता तुम्ही सगळ्याजणी उभ्या राहा
आणि ह्या मुवमेंट्स आहेत की नाही, तुमच्या हातात कदाचित वजन नाही आहे, पण तुम्ही करून बघू शकता. हां, म्हणजे इथे तुम्ही ठेवलं आणि हे वर केलं आणि खाली केलं. आता डंबेल जे आहेत ते पास करतो, तसे छोटे आहेत, करून बघा. हां, आता हे मगाशी सरळ हात केले होतेस त्यावेळेला सरळ जात होते, तर लांब जातात, म्हणजे ताकद हळूहळू तुझी डेव्हलप होईल. येते लक्षात? दे तिच्या हातात. आणि आता तुला आपण हे शिकवूया, जेव्हा तू हिप हिंज करतेस मागे 90 डिग्री बेंड इथून आणि इथून. हां, तर आता तू काय केलं, हे केलं. आपल्याला काय करायचं आहे, इथून आधी हे मागे न्यायचं, पूर्ण मागे, वाकायचं नाही, पूर्ण मागे. इथे ताण आला आणि आता थोडे नी सॉफ्ट बेंड केले बघ, हे केलं आपण डंबेलने. तसंच जेव्हा डंबेल नसतो त्यावेळेला रेजिस्टन्स बँड असतो. घ्या. आता ज्या वेळेला रेजिस्टन्स बँड जो आहे त्याची स्ट्रेंथ जास्ती असते, त्यावेळेला इथे धरल्याच्या नंतर तो कदाचित तुला हे करावं लागेल, जेणेकरून तुझे ट्रायसेप्स जे आहेत ते इन्व्हॉल्व्ह होतील. ह्याचा जर जास्ती असेल, हां हे बघ, हा जरा सॉफ्ट आहे, हा येतो आहे का बघ. ताकद ज्याची वेगळी वेगळी आहे की नाही, त्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे ते लागतील. आता तुमच्या हातात जो छोटा आहे की नाही, तो असा ताणला बाजूला की तुमचे इथले मसल्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतात. इथे धर, असं धर, ये पुढे, इथे घाल असं. आणि ज्या वेळेला तू इथे धरशील, होल्ड करायचं, टक करायचे, त्यावेळेला तुझे पाठीचे मागचे जे छोटे रॉम्बर्ड्स आहेत ते ॲक्टिवेट होतील. म्हणजे स्पेसिफिक इथे वीकनेस ज्याला आहे की नाही, कुठे कुठे, तर आता तू बॅक आर्च जर जास्ती केली ना तर तुला इथे फील होणार. ॲक्च्युली तू वर ढकलतेस म्हणजे तुला इथे फील व्हायला पाहिजे. तर रूल काय आहे, तुझ्या इथे रिपकेज आहे आणि इथे हिप गर्डल आहे. तुझा हा भाग आणि हा भाग जो आहे ना तो तसा सुट्टा आहे, जिथे आपल्याला सी कर्व म्हणतो ना आपण आहेत, आणि इथेच पट्टे लागतात लोकांना जनरली. तर चिन टाकीन ठेवणं आणि हिप गर्डल जी आहे ती न्यूट्रल ठेवणं, म्हणजे कोणीतरी पोटात लाथ मारणार आहे असं पोट कडक पाहिजे. आता जर मी टोले मारले आणि पोट लूज असेल ना तर भयानक लागेल, पण तेच जर कडक केलेलं असलं तर लागणार नाही. म्हणून कुठलाही व्यायाम करताना तुमचं हे दोन तुम्ही प्रोटेक्टेड ठेवायला शिकताना त्यावेळेला इंजुरीज होत नाहीत. आणि तेच सेम होतं ज्यांची नृत्य करताना लोअर बॅक दुखते, त्यांचं कोर जो आहे तो वीक असतो. म्हणतात म्हणजे काय, तर ते नीट होल्ड करत नाही म्हणून ह्या मसल्सवर जास्ती स्ट्रेन येतो आणि मग लोअर बॅक दुखायला लागते. त्याच्यामुळे माझी बॅक दुखते म्हटल्यानंतर अप्पर बॅक दुखते का लोअर बॅक दुखते ह्याच्यावर ठरतं की त्याला कुठला व्यायाम प्रकार जो आहे ते द्यावा लागेल. म्हणून ज्याला आयसोमेट्रिक होल्ड्स म्हणतो की नाही आपण, बेड बग्स, ते तर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता हे जे रेजिस्टन्स बँडचे एक्सरसाइजेस आहेत ना, कदाचित मला असं वाटतं की हे तुम्ही मी जे यूट्यूबला एक्सरसाइजेस टाकलेत ते बघून करू पण शकाल, कारण ते कशाचं मिमिक करतात. तर तुम्ही जे जिममध्ये व्यायाम करता, म्हणजे लॅट पुल डाऊन असतं, तर हा रेजिस्टन्स बँड वर बांधला आणि ओढला की लॅट पुल डाऊन होईल. समोर बांधला, बस तू तिथे, हातात घट्ट पकड, समोर बांधलास आणि असा ओढलास की सीटेड रोच्या ज्या वेगळ्या वेगळ्या ॲक्शन्स आहेत त्या होतील. येतं आहे लक्षात? म्हणजे तुम्ही कुठलं मशीन मिमिक करताय त्याच्यानुसार तुम्ही रेजिस्टन्स बँड वापरणार. पण जे बॉडीवेट एक्सरसाइजेस आहेत की नाही, जे स्ट्रेंथसाठी तुम्ही करू शकता, कोअरसाठी स्पेसिफिक, ते तर खूपच मस्त इझी आहेत. म्हणजे ते घामच काढतात. झोपा खाली पाठीवर, हां आधी बघा आणि मग झोपा, आधी बघा आणि मग झोपा. आता आपण झोपतो ना ज्या वेळेला, त्यावेळेला काय अपेक्षित आहे, आता माझ्या इथे पाठीकडे दिसतंय का तुम्हाला, बघा. हां, जर तुमची बॅक अशी राहत असेल, दिसतं इथे गॅप आहे, ही न्यूट्रल नाही आहे. हां, आता ती न्यूट्रल आहे. आणि ज्या वेळेला ही अशी तुम्ही उभं राहून पण न्यूट्रल ठेवायला शिकता ना, त्यावेळेला हे मसल्स आहेत हे ॲक्टिवेटेड आहेत. मग याचं डेड बग्स ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे दोन्ही पाय दोन्ही हात, हे करायचं 10 काउंट, मग हे करायचं 10 काउंट, आणि मग जिमनास्ट करतात तो बनाना होल्ड. चला झोपा.
उलथा पडलेला किडा माहिती आहे ना, ज्याला सरळ होता येत नसतं, तो कसा असतो? हां, आता सगळ्यांनी पहिल्यांदा बॅक न्यूट्रल करायला शिका. टेकली पाहिजे जमिनीला. कसं वाटतंय? आता एक पाय एक हात वर करायचा. जो हात वर आहे की नाही त्याच्या अपोजिट पाय सरळ. हां, दुसरा पाय फोल्ड करून जवळ. आता जो खालचा पाय आहे ना फोल्ड केलेला जमिनीवर टेकलेला तो पण उचलायचा आणि दुसरा हात सुद्धा. आणि आता पाठ जी आहे ती न्यूट्रल पाहिजे. 10, 9, 8, 7, 5, 4, 3, 2, 1. काही लोकांची तुमच्या कोर स्ट्रेंथ ओरिजिनली चांगली आहे कारण कोर इन्व्हॉल्व कसा करायचा ते तुम्हाला माहिती आहे. आणि काही लोकांना 30 डिग्रीजना होल्ड करता येत नाही आहे. तर कोर स्ट्रेंथसाठी एवढे होल्ड्स जरी रोज केले, 5 काउंट एक हात, 5 काउंट दुसरा हात आणि दोन्ही मिळून 10 काउंट, तरी पुष्कळ होईल. मग आता कोर स्ट्रेंथचं झालं, हे झालं आणि डंबेलचं झालं. आता मजेशीर पार्ट. नृत्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी जी आहे की नाही ती कुठली वाढवावी लागते? तर जिथे रिस्ट्रिक्टेड असते ती, म्हणजे ज्याला आपण चेस्ट अप पोझिशन म्हणतो की नाही, ज्याच्यामुळे ग्रेस वाढते नृत्याची, ती जेव्हा तुमची बॅक स्ट्रॉंग आणि फ्लेक्झिबल असते तेव्हाच येते. तर आता हा फोम रोल आयडियल नाही आहे साईजचा, पण ठीक आहे, हा त्यातला तर छोटा आहे, याच्यापासून सुरुवात करता येऊ शकते. म्हणजे कसं, हा देते मी तुमच्याकडे. आपला जो स्पायनल कॉर्ड आहे, इथे मडकं आहे समजा आपलं डोकं, त्याच्यानंतर मान जी आहे त्याचा कर्व असा आहे, बॅक जी आहे ती कायफॉटिक आहे, पुन्हा लंबार आहे आणि मग हे आहे. तर हा जो बॅकचा पोर्शन आहे ना, जो याला कर्व कायफॉटिक आहे, त्याचा जो बेस आहे ना तिथपासनं रिलॅक्सेशनला सुरुवात करायची असते वरती खांद्यापर्यंत. आणि हे चेस्ट तुमची ओपन व्हायला लागली ना की तुमचं जे पोश्चर आहे ते खूप भारी दिसतं. आणि त्याच्यावर काम केलेलं जी नृत्यांगना असते ना, म्हणजे नॅचरलीच काही लोकांची बॅक जी आहे ती फ्लेक्झिबल आणि धरून ठेवता येण्यासारखी असते, पण ज्यांना काम करावं लागतं त्यांनी काम केलेलं ते दिसतं त्याच्यामध्ये. म्हणजे राम बाण धरून धनुष्याचा चाललाय म्हणल्यानंतर तो कसा दिसेल, कसा प्राऊड असेल, ते दाखवूनसुद्धा दाखवता येत नाही. आणि हे असंच असतं सारखं, ते बदलायचं जर असेल तर हे खूप छान आहे त्याच्यासाठी. खाली इथे ठेवायचं, लोअर बॅकच्या थोडं वर, आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू खाली जायचं. आणि मग तिथे एक 15 श्वास घ्यायचे. एन्जॉय. सुख आहे ते जगातलं. थोडंसं अजून वर. हां, पाय जवळ घे जवळ. हां, डोक्याखाली असे हात धर. हां, जा खाली, घे श्वास, सोड. आणि हळू 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 वर न्यायचं. आपण रोल करा, तिथे झोपूनच रोल करायचं.